नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये नवीन लाईफटाईम हाय बघायला मिळाला, तोही क्लोजिंगच्या शेवटच्या 1 तासामध्ये. ओपनिंग तसं पॉझिटिव्ह झालेलं, 25,000च्या अबाव ओपन झालेलं. काल मार्केट क्लोजिंगला स्पीडनं खाली आलेलं. परवा दिवशी मार्केट मंगळवारी स्पीडनं वर गेलं, शॉर्ट ट्रॅप झाले, परत काल शॉर्ट झाले आणि आज गॅप अप ओपनिंग दिलं आणि दुपारी 2 नंतरनं वन वे मार्केटला 2 नंतरनं अर्ध्या तासामध्ये निफ्टी जो आहे तो 25,000च्या अराऊंड होता. 25,000वरून डायरेक्ट 25,350चा नवीन लाईफटाईम हाय टच केला आणि फर्दर अपमधून नवीन 25,430च्या आसपासचा नवीन लाईफटाईम हाय टच केला निफ्टीनं. सेन्सेक्सने नवीन लाईफटाईम हाय टच केला. रिझन शॉर्ट कवरिंग होतं. मार्केटचं ओपनिंग पॉझिटिव्ह झालं, ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह होते. काल US मार्केट डावजोन्स जवळपास 700 पॉईंट मायनस गेलेलं आणि 700 पॉईंट मायनसवरून डावजोन्स रिकवर होऊन 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालेलं. नॅसडॅकसुद्धा जवळपास 1% मायनस होतं, तिथून जवळपास 2% पॉझिटिव्हमध्ये गेलं आणि ग्लोबल मार्केटला डिक्लायनिंग नंतरनं शार्प रिकव्हरी आलेली. त्या अनुषंगानं आपण गॅप अप ओपनिंग दिलं आणि दिवसभर आज निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, त्यामुळे निफ्टी जो आहे तो 25,000च्या अराऊंडच ट्रेड करत होता. पण 2 नंतरनं अचानक मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग ट्रिगर झालं. 25,000वरून निफ्टी 15 मिनिटांमध्येच 25,200पर्यंत आला आणि फर्दर शॉर्ट कवरिंग कंटिन्यू राहिलं क्लोजिंग सेशनपर्यंत. निफ्टी 25,400 जाऊन पोहोचला आणि त्यानंतरनं थोडं 25,400च्या अराऊंड बंद दिला. पण ओव्हरऑल आज मार्केटला क्लोजिंगला मला वाटतं एक रॉकेट रॅली बघायला मिळाली. निफ्टी बँक निफ्टीमध्ये येऊन बँक निफ्टीसुद्धा 51,000वरून वन वे शूटअप झाला, 51,700-800पर्यंत जाऊन पोहोचला. सगळे शॉर्ट्स जे होते निफ्टी बँक निफ्टीमध्ये कालच्या सेशनला क्रिएट झालेले, त्या सगळ्या शॉर्ट्स आज ट्रिगर होताना बघायला मिळाले. मला वाटतं मे बी सगळीच निश्चित नुकसानीत गेले असणार, कारण मार्केट सडनली 15-20 मिनिटांमध्ये जर 200-200, 300-300 पॉईंट स्पाईक देत असेल तर कुणालाच त्यातून बाहेर पडण्याला संधी मिळाली नाही आणि स्कॅल्पर जे आहेत ऑप्शनचे ते कंटिन्युअस बाईंग करत गेले आणि वरच्याच लेवलला मार्केट गेलं. अल्गो ट्रेड्समुळे सुद्धा अशा पद्धतीच्या मूव होतात आणि आज आपणाला शार्प रिकव्हरी, रिबाउंड, शॉर्ट कवरिंग, स्पाईक बघायला मिळाला क्लोजिंगच्या सेशनमध्ये आणि नवीन लाईफटाईम हाय टच करून निफ्टी 25,400च्या आसपास बंद झाला. उद्याच्या सेशनला मला वाटतं ओपनिंग पॉझिटिव्ह होईल निश्चितच. ज्या पद्धतीनं आपण आज मोमेंटम दिलं आहे आणि ग्लोबल मार्केट्समध्ये काल रिकव्हरी आली डावजोन्सला, मला वाटतं उद्या आपल्याला 100-150 पॉईंट गॅपअप बघायला एव्हाना नवीन लाईफटाईम हाय ओपनिंगला बघायला काही हरकत नाही. मे बी 25,500च्या आसपासचा हायसुद्धा आपल्याला उद्या बघायला मिळू शकतो. त्यामुळे निफ्टी जोपर्यंत उद्या 25,300च्या आहे, सपोज जर काही ग्लोबल क्यूज खराब राहिले तर एक फ्लॅट ओपनिंग किंवा निगेटिव्ह ओपनिंग आलं तर 25,300 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो प्रिव्हियस हाय आहे. 25,300च्या वर जोपर्यंत आहे निश्चित बँक निफ्टी जो आहे तो 25,500 आणि एव्हाना त्याच्याही वरती जाऊ शकतो. स्काय इज द लिमिट. मार्केट फर्दर कितीही अपमूव दाखवू शकतो. देअर इज नो रेजिस्टन्स. त्यामुळे निफ्टी 25,300च्या अबाव 25,500 आणि त्याच्यावर फर्दर अपमूव कितीही येऊ शकते, 25,600, 700, 800 वगैरे. पण मे बी मला वाटतं 25,300च्यावर 25,500 ते 600पर्यंत निफ्टी उद्याच्या सेशनला जाऊ शकतो. 25,300च्या खाली आला काही आज असं सडनली मूव आले, कदाचित फॉल्स असेल, फॉल्स ब्रेकआउट असेल आणि 25,300च्या खाली आला तर थोडंसं फर्दर डिक्लाईन 25,200पर्यंत येऊ शकतं. बँक निफ्टीमध्ये 51,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 51,500च्या वरती आहे तोपर्यंत निश्चित 52,000पर्यंत जाण्याचा बँक निफ्टीचा प्रयत्न राहील. एक 52,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 51,500च्या खाली आला तर 51,300पर्यंत बँक निफ्टी येऊ शकतं. ओव्हरऑल निफ्टी बँक निफ्टीमध्ये ज्या पद्धतीनं मला वाटतं क्लोजिंग सेशननंतर 2 नंतरनं क्लोजिंग सेशनला ज्या पद्धतीनं रिकव्हरी आले शार्प, मला वाटतं उद्या पॉझिटिव्ह अपमूव येईल. फर्दर नवीन लाईफटाईम हाय आपल्याला बघायला मिळतील. एव्हाना 25,500 मार्केट टच करू शकतो उद्या ओपनिंगला. तेव्हा निफ्टी 25,300च्या अबाव 25,500 आणि फर्दर अपमूव. बँक निफ्टी 51,500च्या अबाव 52,000पर्यंत येऊ शकते. ओव्हरऑल आज मार्केटला तेजीचा संकेत राहिला आणि उद्याही त्याच पद्धतीची मूव राहील. FIDIचा डेटा बघायचा झालं तर काल FISने 1,750 करोडचं बाईंग केलं आहे. DISने 230 करोडचं बाईंग केलं आहे. FIS बाईंग मोडमध्ये आहेत. ग्लोबल क्यूजसुद्धा चांगले बऱ्यापैकी पॉझिटिव्ह राहत आहेत आपल्याला. मग ओव्हरऑल मला वाटतं आजही FISचं बाईंग असेल. ज्या पद्धतीनं मूव आले शॉर्ट सगळे मार्केटमध्ये कवर झालेले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे मार्केटमध्ये फर्दर नवीन शॉर्ट्स सध्या तरी डेव्हलप होणार नाहीत, थोडंसं हायर लेवलला होऊ शकतील. आज NSEमध्ये 1,554 शेअर्स वाढले, त्या बाजूला 900 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 49 शेअर्स वाढलेत, फक्त एक शेअर निगेटिव्ह टेरिटरीमध्ये बंद झाला.
सेक्टर इंडिसायझेसमध्ये ओव्हरऑल ब्रॉडबेस्ट सगळ्या सेक्टर्सला बाईंग आलं आहे. बँक्स, IT, फार्मा, ऑटो, मेटल, FMCG, ऑइल अँड गॅस A to Z सगळ्या सेक्टर्स पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झाले आहेत आणि चांगले 1 ते 1.5-2% तेजी जे आहे ते सगळ्या सेक्टर्समध्ये बघायला मिळालेले आहे. एवढा सेन्सेक्ससुद्धा नवीन लाईफ टाईम हायला गेला तर 83,000च्या आसपास 1,500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये. ग्लोबल मार्केट उद्या बघायचं झालं तर युरोपियन मार्केट्स 1.25% पॉझिटिव्ह आहेत, काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. डावजोन्ससुद्धा 100 पॉईंट फ्युचर पॉझिटिव्ह आहेत, तिथेही काही प्रॉब्लेम वाटत नाही. त्यामुळे ग्लोबल क्यूज किंवा काल ज्या पद्धतीने डावजोन्स रिकवर झाले, आज मला वाटतं पॉझिटिव्ह सेशनच राहील. जर US मार्केट चांगले तेजीमध्ये बंद झाले किंवा पॉझिटिव्हमध्ये बंद झाले तर मला वाटतं आपण उद्या निश्चित पॉझिटिव्ह स्टार्ट नवीन लाईफ टाईम हाय टच करून घेऊ शकतो आणि त्यानंतर मार्केट जे आहे ते फर्दर आणखी मोमेंटम दाखवू शकतं जर 25,300च्यावर मेंटेन राहिलं तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.